नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अभियंते, आर्किटेक्ट्स, मान्यवर उपस्थित पाहुणे, तसेच आजच्या प्रमुख वक्ते माननीय इंजिनियर संग्राम लिमये सर, आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज नंदुरबार डिस्ट्रिक्ट इंजिनियर असोसिएशन आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुव्हिंग टुवर्ड्स नेट झिरो या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरती आयोजित तांत्रिक सत्रामध्ये आपले स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आजच्या बदलत्या काळामध्ये शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे ही केवळ गरज नसून आपली सामूहिक जबाबदारी आहे. नेट झिरो ही संकल्पना भविष्यातील पिढ्यांसाठी अधिक हरित, स्वच्छ आणि शाश्वत जग निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आजच्या आपल्या मान्यवर वक्ते इंजिनियर संग्राम लिमये सर त्यांच्या ज्ञानातून, अनुभवातून आणि मार्गदर्शनातून आपल्याला या विषयाची सखोल माहिती देणार आहेत. मला खात्री आहे की आजचे हे सत्र सर्व अभियंते आणि आर्किटेक्टसाठी ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरेल. मी टेरिटरी मॅनेजर टेक्निकल कस्टमर सोल्युशन प्रमोद चव्हाण अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीने तसेच नंदुरबार डिस्ट्रिक्ट इंजिनियर असोसिएशनच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाला. तसेच आपल्या नेहमीप्रमाणे आपण कार्यक्रमाची सुरुवात ही वृक्षाला पाणी अर्पण करून करत असतो. तर मी काही मान्यवरांना स्टेजवरती आज बोलवणार आहे. तर आपण त्याच पद्धतीने आज पण कार्यक्रमाची सुरुवात करूया. तर सर्वात आधी आजचे वक्ते संग्राम लिमये सर, तुम्हाला विनंती करतो सर स्टेजवर यावे. यस. तसेच इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद शाह सरांना विनंती करतो सर तुम्ही पण स्टेजवर येण्याची कृपा करावी. दिग्विजय नरसे सर तुम्ही पण स्टेजवर यावे. तसेच महेश चौधरी सर, राजेंद्र कासार सर, सचिन सागर पाटील सर तुम्हाला पण विनंती करतो तुम्ही पण यावे सर स्टेजवर. प्लस आर्किटेक्ट विवेक श्रॉफ सर तुम्ही पण यावे. जितेंद्र कलाल सर प्लीज. सुनील मगरे सर दिसत नाही सर. सर्वांनी एक जोरदार टाळ्या वाजवून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. थँक्यू सर. जास्त वेळ न घालवता ऑलरेडी 8 वाजून गेलेले आपल्याला. सरांना विनंती करतो सर कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. संग्राम लिमये सर प्लीज कम अप ऑन दिस. थँक्यू सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. गुड इव्हनिंग. सन्माननीय व्यासपीठ, माझे सर्व अभियंता आणि आर्किटेक्ट मित्र आणि अल्ट्राटेक सिमेंटचे प्रतिनिधी, सगळ्यात पहिले तर मी आज मला खूप दडपण आहे कारण माझ्यापेक्षा काही सिनियर मंडळी ऑडियन्स मध्ये बसलेली आणि टेक्निकली कदाचित माझ्यापेक्षा क्वालिफाईड लोक पण ऐकत असतील. त्यामुळे काही चूक झाली तर सांभाळून घ्या हे सांगून मी सेशनची सुरुवात करतो. 2-3 महिन्यापासून अल्ट्राटेक सिमेंटचा हा जो इनिशिएटिव्ह असतो, 2-3 महिन्यापासून बोलणं सुरू होतं की नंदुरबारमध्ये आपण असा काहीतरी प्रोग्राम करू आणि माझं जे राहतं घर आहे त्यालाच ग्रीन बिल्डिंगचं प्लॅटिनम सर्टिफिकेशन मिळालं आणि त्याच्यानंतर कुलकर्णी सर म्हटले की ह्याच विषयावरती आपण इथे लेक्चर घेऊ. आम्ही 2-3 विषय सॉर्ट केले होते आणि त्यानंतर आमचं बोलणं झालं की ह्या विषयावरच आपण सेशन घ्यावं. सो हा विषय ऐकताना जरी काही खूप वेगळा वाटत असला तरी हा आपल्याशी खूपसा सुसंगत विषय आहे. आणि अथर्ववेदामध्ये एक म्हण आहे, माता भूमी ही पुत्रो अहम पृथिव्या. म्हणजे पृथ्वी ही आमची माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे. सो सस्टेनेबिलिटी आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि पृथ्वी ही रिसोर्स नाहीये आणि जितकं ओरबाडता येईल तितकं ओरबाडा
ह्या पद्धतीने आपण तिच्याकडे बघत नाही, हे आपल्याला अगदी आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे. हे काही आज आपण नवीन बघतोय असं नाही, पण मधल्या काळामध्ये याचा थोडासा विसर पडला आणि त्यामुळे आपल्याला इंग्लिशमधून नेट झिरो सारख्या विषयाकडे बघून याच्याकडे आपण बोलतोय, पण बॅकग्राऊंडमध्ये हे आपलं कल्चरच आहे. त्यामुळे ऐकताना आपल्याला असं खूप काही आज वेगळं ऐकायचंय असं नाही, जे आपण पूर्वीपासून करत होतो, फक्त आता नवीन पद्धतीने कसं त्याच्याकडे बघता येईल ह्या दृष्टीने आपण बघणार आहेत. भेष, भाषा, भोजन, भवन, भजन आणि भावना हे मानवी संस्कृतीचे जे रंग आहेत ते भूभागानुसार बदलत जातात. की आपण जसं जसं वेगवेगळ्या क्षेत्रात जातो तिथलं कल्चर बदलतं, फूड बदलतं, टेम्परेचर बदलतं, तशी तिथली घरं पण बदलत जातात. आपण जर बघितलं तर क्लायमेट रिस्पॉन्सिव्ह डिझाईन, सस्टेनेबिलिटी आणि लोकल अवेलेबल मटेरियल हे आपण अगदी अनादी काळापासून ह्याच पद्धतीने घरं बांधत होतो. सो आपण बघितलं तर राजस्थानमध्ये जी घरं बांधली जात होती ती दगडाच्या जाड भिंती होत्या, लहान खिडक्या होत्या ज्याच्यातनं उष्णता कमी येईल. आपण केरळ किंवा गोवा किंवा कोकणाकडे गेलो तर स्लोपिंग रूफ होती, मुसळधार पाऊस पडतो तर त्या एरियामध्ये तशाच प्रकारची घरं बांधली जात होती. आपण मध्य भारतामध्ये आलो तर कोर्टयार्ड, कारण ऊन इथे जास्त असतं तर बिल्डिंग्स थंड राहण्याच्या दृष्टीने, आतली गरम हवा बाहेर निघण्याच्या दृष्टीने आपल्याकडे कोर्टयार्ड द्यायची पद्धत होती. आपण जर थंड हवेच्या ठिकाणी हिमाचल प्रदेश किंवा काश्मीरकडे गेलो तर लाकूड आणि दगड याच्यापासून घरं बांधली जास्तीत जास्त जात होती. त्याच्या भिंती जाड होत्या, थर्मल इन्सुलेशन कसं असेल हे सगळं बघितलं जात होतं. पण अर्बनायझेशन झालं, खूप रॅपिड पद्धतीने शहरं बनायला लागली आणि जर आकडेवारी बघितली तर ती विस्मयचकित करणारी आकडेवारी आहे. एकूण पृथ्वीचा भूभाग बघितला तर त्याच्या फक्त 2.7% एरिया भारताचा आहे, पण पॉप्युलेशन बघितली तर 17.8% पॉप्युलेशन जगाच्या पॉप्युलेशनची भारतात राहते. आणि ह्या पॉप्युलेशन मध्येही जर तुम्ही शहरी आणि ग्रामीण भागाचा जर डेटा बघायला गेले तर अर्बनायझेशन इतक्या जास्त पद्धतीने वाढतंय. नीती आयोगाची जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार 40% लोक आजच मेट्रो सिटीज मध्ये राहत आहेत, जे 2040 पर्यंत 65% प्रमाण जाण्याची बद्दल बोललं जात आहे. आणि किती लोक आणि किती भूभाग असेल असं आपल्याला वाटतं तर अर्बन एरियामध्ये फक्त 3 ते 4% भूभाग भारताचा आहे आणि त्याच्यामध्ये 37% पॉप्युलेशन राहते. म्हणजे आपण विचार केला तर जगाच्या 2.7% भारत आहे, त्या भारतात फक्त 3% मेट्रो सिटीज आहेत आणि त्याच्यात 37% पॉप्युलेशन आहे, 37 ते 40% दरम्यान. आणि उरलेला जो 96-97% भूभाग आहे त्याच्यामध्ये विखरलेल्या स्वरूपामध्ये 40% आसपास पॉप्युलेशन आहे. सो हे अर्बनायझेशन वाढायला लागल्यामुळे आरसीसी बिल्डिंग, मॉडर्न स्ट्रक्चर यायला लागली आणि कुठेतरी हे जे काही सगळं आपण बघत होतो, पूर्वीपासून करत होतो, ह्याच्यापासून आपण थोडे लांब जायला लागलो. आणि जे आता अर्बन हीट इफेक्ट नावाचा जो कन्सेप्ट येतोय तो त्याच्याचमुळे की एका ठिकाणी इतकी पॉप्युलेशन एकवटते आहे. नेट झिरो म्हणजे काय? सो आपण विषयाकडे येऊ तर नेट झिरो म्हणजे फक्त कार्बन कमी करणे असं नाही. एखादी इमारत तिच्या पूर्ण टेन्युअर लाईफ सायकल म्हणजे ती बनल्यापासून डिमॉलिश होईपर्यंत, बनण्याच्या प्रक्रियेपासून जितकी ऊर्जा वापरते, कार्बन उत्सर्जित करते, तितकीच ऊर्जा ती जर स्वतः निर्माण करत असेल किंवा वातावरणातून शोषून घेत असेल, क्लीन करत असेल तर त्याला आपण नेट झिरो म्हणतो. म्हणजे कन्झम्पशन आणि एक्सपेंडिचर इक्वल होत असेल तर. हे कसं होऊ शकतं? रिड्यूस आपण पॅसिव्ह डिझाईन करू शकतो ज्याच्यामुळे जी एनर्जी रिक्वायरमेंट आहे बिल्डिंगची ती कमी होऊ शकेल. प्रोड्यूस आपण एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. आणि रियूज की आपण गोष्टी पुनर्वापर करू शकतो. याच्यामध्ये मग रिसोर्सेस असतील, मटेरियल्स असतील, पाणी असेल, बिल्डिंग मटेरियल असेल, अशा विविध गोष्टी या 3 टप्प्यामधून आपण नेट झिरोकडे आपला प्रवास करू शकतो.
त्यामुळे आजचं जे लेक्चर आहे मुव्हिंग टुवर्ड्स नेट झिरो, तर हे या 3 टप्प्यांमधून जातं आणि या दृष्टीने आपण आता सेशनकडे बघूया. बोलत असताना तुम्हाला मी बोलत असताना मध्ये काही वाटलं ऍड करावं असं वाटलं तर अगदी आपण मोकळेपणे घरगुती गप्पा मारतो तशा स्वरूपात तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही हातवर करून बोललात तरी चालेल, काही करेक्ट करायचं असेल सांगितलं तरी चालेल. सो काळ कोठडी पूर्वीच्या काळी डिटेन्शन सेंटर असायची, छळ छावण्या असायच्या आणि एक सायन्स ऑफ टॉर्चर होतं की जिथे शरीराला कुठलीही इजा न करता माणसाला जर भ्रमिष्ट करायचं असेल, आजार त्याला होतील असं करायचं असेल तर इंद्रियांची उपासमार म्हणजे त्याला एखाद्या कोठडीत टाकायचं जिथे हवा नाहीये, उजेड नाहीये, त्याला लोक दिसणार नाही, बाहेरचा आवाज येणार नाही आणि तो एक वेगळ्या जगात असेल. आणि तसं ठेवल्यामुळे काय व्हायचं की त्याच्या शरीरावर आणि मनावर परिणाम व्हायचा. साधारण असा स्टडी आहे की 48 ते 72 तासामध्ये त्याला भ्रम व्हायला लागायचे, मेंदूचं काम कमी व्हायचं आणि जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती शरीराची कमी व्हायची. जर तिथे खेळती हवा, उजेड नसेल तर ह्युमिडिटी वाढायची, बुरशी, जीवाणू याची वाढ व्हायची आणि कोठडीमध्ये जो राहणारा कैदी आहे त्याला फुफ्फुसाचे आणि त्वचेचे आजार व्हायचे. सो पूर्वीच्या काळी अशा डिटेन्शन सेंटरमध्ये लोकांना टाकलं जायचं. आज आर्किटेक्ट, इंजिनियर म्हणून आपल्याला हा प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे की आपण क्लायंटला जी घरं बांधून देतोय, जी ऑफिसेस बनवतोय ती इतकी पॅक आहेत का की ज्याच्यामध्ये नॅचरल लाईट येत नाहीये, व्हेंटिलेशन येत नाहीये, ते पूर्णपणे बंद आहे आणि आपण न कळत अत्याधुनिक काळकोठड्या तर नाही बनवत आहे. कारण अर्बनायझेशन वाढतंय, जमीन कमी होते, लोक खूप राहायला येत आहेत, एका जागी दाट वस्ती होते आणि हे सगळं करत असताना असं तर काही न कळत आपल्याकडनं होत नाही ना, याच्याकडे सजगतेने आपण बघण्याची वेळ आलेली आहे. सो आपण काही आकडेवारी बघू. इंडोर एअर क्वालिटी जी असते त्याच्याबाबत ही आकडेवारी आहे. बाहेरची ताजी हवा याच्यामध्ये जे कार्बन डायऑक्साईडचं पार्ट पर मिलियन PPM प्रमाण असतं ते 400च्या आसपास असतं. बंदिस्त खोल्यांमध्ये जिथे व्हेंटिलेशन नसेल तिथे हे प्रमाण 1200 ते 2500 PPM पर्यंत जाऊ शकतं. जेव्हा असं होतं की 1400 PPM पर्यंत कार्बनचं प्रमाण जाईल तेव्हा मानवी मेंदूची निर्णय क्षमता ही 15 ते 30% घटते. की जे डिसिजन मेकिंग असतं ते मेंदूचं डिसिजन मेकिंग फक्त एअर क्वालिटी खराब झाल्यामुळे इतकं खाली येऊ शकतं आणि जे स्ट्रॅटेजिक थिंकिंग आहे त्याची ॲबिलिटी 50% कमी होऊ शकते. सूर्यप्रकाशाचा जर अभाव असेल आणि खेळती हवा नसेल तर काय होतं? कॉर्टिसॉल हे जे एक हार्मोन आहे हे सूर्यप्रकाशाशी रिलेटेड हार्मोन आहे आणि जे माणसाला ऍक्टिव्ह ठेवतं. ऍक्टिव्ह राहण्यासाठी ते मेंदूतनं संदेश देतं हे हार्मोन सिक्रीट झाल्यानंतर. आणि रात्री अंधार झाल्यानंतर मेलेटोनिन हे झोपेशी रिलेटेड आहे. तर काय होतं की जिथे दिवसा सूर्यप्रकाश नाहीये आणि अंधार आहे, पुरेसा उजेड नाहीये, तेव्हा आपला मेंदू कन्फ्यूज होतो. त्याला हे कळत नाही की बाहेर दिवस आहे की रात्र आहे, मी मेलेटोनिनचं सिक्रेशन करू की कॉर्टिसॉलचं सिक्रेशन करू. आणि बऱ्याच वेळेला जे स्लीपिंग डिसऑर्डर आजार होतात ते ज्या बिल्डिंगमध्ये ह्या प्रॉब्लेम्स असतात की जिथे पुरेसा नैसर्गिक उजेड नाहीये किंवा खेळती हवा नाहीये, त्यामुळे ह्या गोष्टी व्हायला लागतात. सो जेव्हा आपण बिल्डिंग डिझाईन करतो तेव्हा या बेसिक गोष्टी आपण बघण्याची गरज आहे की तिथे लाईट, व्हेंटिलेशन आहे की नाही. म्हणजे नेट झिरोचा तो आपोआप बाय प्रॉडक्ट तर आहेच, पण बेसिकली तिथे राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीने आपण त्या बिल्डिंग योग्य डिझाईन करतोय की नाही. याच्या व्यतिरिक्त सूर्यप्रकाश नसेल तर व्हिटॅमिन डी ची पण डिफिशियन्सी होते, जी शहरी भागामध्ये खूप लोकांना व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी आहे. आणि झोप नीट न झाल्यामुळे नैराश्य आणि हार्ट अटॅकचा धोका 40% वाढतो. मी ॲथलीट पण आहे, मी मॅरेथॉन्स वगैरे पण पळतो. बऱ्याच वेळेला तुम्ही बातम्या वाचतात की जिम मधून किंवा ते व्हिडिओ येतात की तो पायऱ्यांवरून हार्ट अटॅक येऊन पडला
आणि मग लोकांना असं वाटतं की हा इतका व्यायाम करत होता आणि याला हार्ट अटॅक कसा आला. त्याचं सगळ्यात मोठं कारण स्लीप डिप्रिव्हेशन आणि पुअर रिकव्हरी. जर तुमची स्लीप योग्य नसेल तर तुमचं शरीर दुरुस्त करण्याची जी प्रक्रिया आहे ती फक्त झोपेतच होते. आणि जे सार्केडियन रिदम आहे शरीराचं ते मेलेटोनिन आणि कॉर्टिसॉल यांच्या बॅलन्सवर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याला बिल्डिंग डिझाईन करत असताना या गोष्टींची प्रकर्षाने काळजी घेण्याची गरज आहे. हे जेव्हा आपण बघतोय तेव्हा हे कसं आपण अचीव करू शकतो. सोप्या गोष्टी आहेत. लोकल बिल्डिंग बायलॉज मध्ये आपल्याला सेटबॅक मार्जिन्स दिलेली आहेत, हाईट रिस्ट्रिक्शन दिलेली आहेत. हाय राईज बिल्डिंग असेल तर मार्जिन जास्त सोडायला सांगितलेली आहेत. हे करण्यामागे काहीतरी शास्त्रीय दृष्टिकोन आहे जे बऱ्याच वेळेला आपण क्लायंटच्या इन्फ्लुअन्समुळे किंवा क्लायंटच्या प्रेशरमुळे याच्यापासून आपण लांब जातो. पण तुम्ही एखादी हाय राईज बिल्डिंग बांधली आणि मार्जिन सेटबॅक बरोबर नाही तर बाजूच्या बिल्डिंगमध्ये तुमच्या बिल्डिंगमुळे अंधार होतोय आणि त्याच्यामुळे तुमच्या बिल्डिंग मधल्यांना नाही पण बाजूच्या बिल्डिंगवाल्याला आजार होऊ शकतात. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत की लोकल बिल्डिंग बायलॉज फॉलो करणे, क्रॉस व्हेंटिलेशन आहे की नाही हे बघणे, या बेसिक गोष्टी आहेत की ज्या आपण ग्रीन बिल्डिंग किंवा नेट झिरो साठी बघतो पण त्या मानवी एक्झिस्टन्स साठी पण तितक्याच गरजेच्या आहे. याच्यासाठी आपण समोरासमोर खिडक्या ठेवल्या तर हवा खेळती राहते. मॅक्सिमम विंडोज, एक्झॉस्ट सिस्टीम की जिथे आता एका ठिकाणी जास्त लोक बसतात, 100-200 विद्यार्थी बसतात, क्लासेस आहे, तर तिथे एक्झॉस्ट सिस्टीम पाहिजे की आतली हवा बाहेर जाईल, बाहेरची हवा आत येईल. कारण आपण मगाशी जे बघितलं की कार्बनचं पीपीएमचं प्रमाण वाढलं तर त्यांची निर्णय क्षमता खराब होणार आहे. अशा ठिकाणी जर तुम्ही क्लासेस घेतायत आणि जास्त लोक बसतायत किंवा एखादं सभागृह आहे जिथे 3 तास कार्यक्रम चालतोय आणि तिथे जर मेकॅनिकल व्हेंटिलेशन नाहीये तर त्या लोकांना काय होईल याचा विचार आपण डिझाईन करताना केला पाहिजे. विंडोज टू वॉल रेशो हा 20 ते 30% असला पाहिजे. वॉलच्या 20 ते 30%. इट डिपेंड्स किती रिजन कुठलं आहे, किती हॉट आहे त्या सगळ्यानुसार. आणि जे व्हेंटिलेशनसाठी आपण व्हर्टिकल ओपनिंग ट्यूब, डक्ट ट्यूब, पूर्वी ज्याला साने सज्जे म्हणायचे, त्याचंही प्रमाण 15 ते 20% जर फ्लोअर एरियाच्या असेल तर बिल्डिंगमध्ये लाईट व्हेंटिलेशन चांगल्या प्रमाणात येतं आणि आपण आधी जे काही सगळं बोललो तशा बिल्डिंग डिझाईन होत नाही की जेणेकरून आपण मॉडर्न कार्ड कोठड्या नाही बनवणार आणि चांगल्या बिल्डिंग बनवू जिथे लोकांना राहायला आवडेल आणि यूज आणि रिसायकल. आता हे करत असताना आपण काय काय करू शकतो तर रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. प्लान सँक्शन करताना आपल्याला कागदोपत्री प्रत्येक बिल्डिंगला रेन वॉटर हार्वेस्टिंग करावंच लागतं. क्लायंटचं जाऊ दे, आपल्यापैकी किती जणांच्या घरी स्वतः रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंय. सो नॉट लेस दॅन 30%. प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या स्वतःपासून सुरू होते की आपल्या घरी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. शक्य झालं तर प्रत्येक क्लायंटच्या ठिकाणी करा. आता विहिरींचं पाणी आटायला लागलंय, बोरिंगचं पाणी आटायला लागलंय, आपण जर रिचार्ज नाही केलं तर पुढे मिळेल कसं आपल्याला. दुसरं रेन वॉटर रियूज. काही साईटवरती जिथे खूपच पाऊस कमी पडतो तिथे लोक पावसाचं पाणी खाली टाक्या बांधून वर्षभर प्यायला वापरतात. बेसिकली राजस्थानमध्ये खूप ठिकाणी हा ट्रेडिशनली वर्षानुवर्ष होणारा प्रकार आहे. पण मला वाटतं आता वेळ आली की आपल्यालाही आपल्याकडे हे करावं लागेल. अजून माझ्या घरी मी हा रेन वॉटर रियूजचा प्रकार नाही केलाय पण रेन वॉटर हार्वेस्टिंग मी केलेलं आहे. पूर्ण माझ्या घरातलं जे काही पाणी आहे ते विहिरीच्या बाजूला एक मी फिल्ट्रेशन बेड तयार केलाय. आपला साधा जो पद्धत असते की आपण ग्रॅव्हल, सँड याचे बेड करतो कारण छतातून येणाऱ्या पाण्यात फक्त पालापाचोळाच असतो. तो फिल्टर केला की ते पाणी डायरेक्ट आपण विहिरीत किंवा बोरिंगला रिचार्ज करण्यासाठी टाकलं तर ग्राउंड वॉटर लेवल वाढते. आणि हे जवळजवळ मला वाटतं मी एक 10-15 वर्षापूर्वी केलं तेव्हापासून एकदाही माझी विहीर आटलेली नाहीये. सो याचा फायदा नक्कीच जाणवतो. रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण करू शकतो. वॉटर सेव्हिंग फिक्स्चर्स आपण वापरू शकतो की जे हाफ फ्लशचे प्रकार हल्ली झालेले आहेत किंवा काही नळ असे आहेत की ज्याच्यातनं डिफ्यूज पाणी येतं. पुढच्या काही फोटोमध्ये मी सांगतो तेव्हा याच्या बाबतीत मी अजून डिटेल बोलणार आहे की असं नाहीये की फिक्स्चर्स किंवा गोष्टी या कायम महागच असतील. कमी खर्चात पण काही गोष्टी होऊ शकतात. वेस्ट सॅग्रिगेशन, कचऱ्याचं वर्गीकरण. ओला कचरा, सुका कचरा आपण वेगळा करतो का.
माझ्या घरी ते केलेलं आहे. किचनचं एक वेगळं डस्टबिन आहे, त्याच्यामध्ये होणारा पूर्ण कचऱ्यापासून आमच्याकडे हा जो पुढचा प्रकार आहे वेट वेस्ट कंपोस्टिंग हे केलं जातं. हे करण्यासाठीची पद्धत पण अतिशय सोपी आहे. आपण आपल्या घरी करू, मग क्लायंटला सांगू. पहिले आपण सुरुवात करू. आणि सुदैवाने आपण नंदुरबार, धुळे अशा ठिकाणी राहतो की आपल्याकडे एरिया आहे, प्रत्येकाकडे छोटंसं का होईना गार्डन आहे, 5-6 तरी कुंड्या आहेत. त्याच्यासाठी या वेट वेस्ट कंपोस्टिंगचा खूप चांगला उपयोग होईल. ग्रे वॉटर ट्रीटमेंट हा पण दुर्लक्षित विचार आहे. आता मी म्हटलं की गार्डन डेव्हलप करू, मग गार्डनला पाणी कसं टाकणार? माझ्या घरी जे सांडपाणी जातं म्हणजे बाथरूमचं आणि बेसिनचं पाणी, या पाण्याला मी फिल्टर मीडिया तयार केला आहे. आणि जसं मी म्हटलो की साधा फिल्टर आपला, की जिथे कोर्स सँड म्हणजे पहिले विटा, त्याच्या आधी एक जाळी, मग विटा, त्याच्यानंतर खडी, त्याच्यानंतर रेती, याचे सँडबेड्स करून शेवटी फिल्टर वॉटर येतं. याच्यातनं फिल्ट्रेशन झालेलं. आणि रोज 500 लिटर पाणी माझ्या घरी रिसायकल होतं, जे बगीचाला आणि गाड्या धुवायला वापरू शकतो. सो ग्रे वॉटर ट्रीटमेंट हा एक दुर्लक्षित प्रकार आहे जो आपण करत नाहीये. पण आपण आता कॉर्पोरेशननी काही सोसायटी ज्या मोठ्या आहेत त्यांच्यासाठी हे मॅन्डेटरी केलंय हाऊसिंग सोसायटीजमध्ये. पण प्रत्येक घरात हे होऊ शकतं. याला काही फार खर्च येत नाही. वन टाइम आपण बेड्स करावे लागतात. मेंटेनन्स मात्र आहे की ते बेड्स वर्षातनं एकदा काढणे, धुणे आणि परत ते टाकणे. आणि आपण सगळे आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे आपल्याकडे मॅन पॉवर पण आहे, आपल्याकडे खडी रेती प्रत्येक साईटवर अवेलेबल आहे. तर अगदी सहज शक्य आहे ते धुवून आपण आपल्या घरी अशा प्रकारचं फिल्ट्रेशन सिस्टीम करणे. अल्ट्राटेकची टीम माझ्या घरी व्हिजिट करायला आली होती, तेव्हा हे सगळं मी काय केलेलं आहे त्यांना दाखवलं आणि त्यांना फार आवडलं. म्हणूनच ते म्हणाले या विषयावर तुम्ही बोला. लँडस्केप आणि व्हेजिटेशन. आता आपण खत केलं, पाणी आहे, त्याच्यापासून आपण प्लांटेशन करू शकतो, जिथून आपल्याला ऑक्सिजन मिळेल, फळं मिळेल, एक छोटंसं किचन गार्डन आपल्याला ज्या लागतात. मग त्याच्यात पुदिना असेल, तुळस असेल, गवती चहा असेल, असं छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्याच कंपाऊंड मध्ये, आपल्याच बगीच्यात, अगदी फ्लॅट असेल तरी 4 कुंड्या ठेवण्या इतकी तर जागा नक्कीच असते. एवढं तरी आपण कंपोस्ट करून केलं तर तेवढा कचरा बाहेर कमी जाईल. हे चित्र आहे की कशा प्रकारे आपण वॉटर ट्रीट करतो. ब्लर आहे, जरा दिसत नाही, पण मला वाटतं आपल्यापैकी सगळ्यांना हे आपण अभ्यासक्रमात शिकलोय, काही कठीण नाहीये. रेन वॉटर आणि वॉटर रियूज पण आपण बघितलेलं आहे. या प्रकाराबद्दल मी नक्की बोलेल. हा जो फोटो दिसतोय, मी जे म्हटलो की कमी पाणी वापरण्याच्या दृष्टीने, मी आत्ताच एक हिमालयन ट्रेकला गेलो होतो. आणि हिमालयात आपण जेव्हा ट्रेकला जातो, वर चढून गेल्यावर वॉटर सोर्स असतोच असं नाही. जिथे आपण बेस कॅम्प लावतो, पुढे मागे टेंट दिसत आहेत, तिथे आम्ही राहत होतो. तर ज्या साईट होत्या कॅम्प साईट, तिथे खालून पाणी उचलून आणावं लागायचं. आणि काही ठिकाणी तर असं होतं की बर्फ असल्यामुळे ते पाणी गोठलेलं असायचं. तर तुम्हाला हात धुवायला, तोंड धुवायला किंवा भांडी धुवायला ते पाणी पहिले गरम केल्यानंतर, म्हणजे बर्फ मेल्ट झाल्यावरती तुम्हाला पाणी मिळेल, अशी पण परिस्थिती होती. तर आमची जी कॅम्प साईट होती ती सस्टेनेबल कॅम्प साईट होती. आणि कमीत कमी पाण्यात कशा प्रकारे आपण राहू शकू, तर त्यांनी अतिशय सोपं उदाहरण केलं होतं. लोखंडी सळईचा एक गोल तयार केलेला आहे आणि ज्याच्यात एक प्लास्टिकचा डब्बा आहे. त्याला खाली झारीला जसे छोटे छोटे खड्डे असतात, आपण झाडांना पाणी घालतो तसे छोटे खड्डे केलेले आहेत. वरून एक मग्गा पाणी ओतलं की ते अतिशय हळूहळू येतं आणि त्या छोट्याशा हळू पडणाऱ्या पाण्यामध्ये भांडी धुवायला तुम्हाला, नाही तर पटापट मग्ग्यांनी ओतलं तर पाणी जास्त कन्झ्युम होतं. सो असं वॉटर स्टेशन प्रत्येक शाळेत बनू शकतं की कमी पाण्यात हात धुण्यासाठी. सो तिथे आम्हाला हात आणि भांडी धुवायला अशा प्रकारे वॉटर स्टेशन होतं. काहीच खर्च नाही याला, पण पाण्याचा वापर 40% 60% कमी होतो. सो आपण अशी छोटी छोटी गोष्टी करू शकतो की ज्याच्यातनं आपण पाणी बचत करू शकतो. रियूजचा हा एक एक्झाम्पल आहे. माझ्या ऑफिसमध्ये आम्ही एक लाईट तयार केलेला आहे. मी एका सॉमिलमध्ये, आपण जातच असतो सॉमिलमध्ये, तर लाकूड कापताना जे बाजूचं चिपाड निघतं, म्हणजे चौकोनी करण्यासाठी गोलाच्या बाजूचं, मी त्याला विचारलं हे काय, ते म्हणे जळण आहे. अरे म्हणलो मला दे. मी ते घेऊन आलो आणि त्याच्यात प्रोफाईल लाईट्स टाकून त्याला वायर रोपवर हँग केलं. कॉन्फरन्स टेबलवरती तो लाईट लावला. इतका सुंदर लाईट दिसतो. अनकट फिनिश मधलं ते लाकूड आहे, जसं ओबड धोबड आहे तसंच इतकं सुंदर दिसतं. लोक विचारतात हा लाईट कुठून विकत आणलेला आहे. तो फेकलेल्या कचऱ्याच्या
चिपाडातनं केलेला लाईट आहे. सो रियूज मधला हा एक पार्ट असू शकतो. आपल्याकडे साईटवरती असे ड्रम असतात. सो हे ड्रम्स पासून डस्टबिन माझ्याकडे मी बनवलेले आहेत. माझी मुलगी आणि भाचा यांना मी रंग आणून दिले, त्यांनी असे त्याला रंगबिंग देऊन काय काय करून डस्टबिन्स असे बनवलेले. माझ्या कॅम्पसमध्ये सगळे डस्टबिन हे असेच आहेत. माझ्या ऑफिसच्या बाजूला एक व्हर्टिकल गार्डन आहे. आपण जे कोल्ड्रिंकच्या बाटल्या वापरतो त्या बॉटल्स मध्ये कट करून माती फिल करून वायर रोपवर ते हँग करून एक व्हर्टिकल गार्डन केलेलं आहे. हे रियूजचं एक एक्झाम्पल आहे. साधे जे आपले बांबू असतात त्याच्यापासून मी ऑफिसमधले सोफे बनवलेले आहेत. कॉन्फरन्स एरियातले ज्या प्लास्टिकच्या कॅन असतात, ऑइलच्या कॅन, त्या कट करून त्याच्यापासून कुंड्या बनवलेल्या आहेत. हे सगळं तुम्ही माझ्या ऑफिसला किंवा घरी आले तर हे तुम्हाला बघायला मिळेल. ऑफिस आणि घर माझं शेजारी शेजारीच आहे. पुढचा पॉइंट, जी हीट असते रूफटॉप वरती, छताच्या टेरेसवरती 50 ते 60% हीट गेन जी आहे तो सोर्स टेरेस आहे. की तो सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एक्सपोज असतो. दिवसभर ऊन असतं आणि बिल्डिंग तापायला सुरुवात तिथूनच होते. सो तो कमी करण्यासाठी काय काय करता येईल, हीट गेन आपण कसा कमी करू शकू. व्हेजिटेशन आपण छतावरती करू शकतो ज्याच्यामुळे सावली पडेल आणि घर थंड राहील. आपण व्हाईट पेंट देऊ शकतो. मला वाटतं अल्ट्राटेकचे काही तसे प्रॉडक्ट आहेत, टॉप कोट, की ज्याच्यामुळे छताला दिल्यानंतर रिफ्लेक्शन पण होतं, थंड पण राहतं आणि मला वाटतं तडे पण बुजवून वॉटरप्रूफिंगचंही ते काम करतं. सो तसे व्हाईट फिनिश रूफ आपण करू शकतो. सोलर वॉटर हीटर आपण लावू शकतो. सोलर वॉटर हीटर लावले की त्याची सावली पडते. जेवढा असतो तेवढा 4x6चा तेवढं कमी तापतं आणि आपल्याला गरम पाणी पण मिळतं. माझ्या घरी सोलर वॉटर हीटर पण आहे, सोलर पॅनल्स पण आहेत. आपण जे पॅनल लावतो त्याची पण सावली पडते, म्हणजे इलेक्ट्रिसिटी तर जनरेट होतेच, प्लस सावली पडल्यामुळे छत पण थंड राहतं. तो जी हीट गेन मॅक्सिमम 50 ते 60% आपल्याला छतावरनं मिळणार आहे ती कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो. सनशेड आणि छज्जाज आपण पर्टिक्युलरली पश्चिम म्हणजे वेस्ट आणि साऊथ कडे जास्त हीट असते, तर तिथे जर प्रोजेक्शन काढले तर त्याची सावली बिल्डिंगवर पडते आणि बिल्डिंग थंड राहायला मदत होते. जर तिथे ग्लेझिंग असेल तर 100% तिकडे प्रोजेक्शन काढलं पाहिजे, कारण काचेतनं आत हीट ट्रॅप होते. त्यामुळे जिकडे काचा आहे तिकडे तर नक्कीच आपण वेदरशेड छज्जेस काढले पाहिजे. इफिशियंट विंडो ग्लास, मी जसं म्हटलं, ज्या ग्लासवरती डायरेक्ट हीट येते तिथे हीट इन्सुलेशनच्या डबल वॉलच्या ग्लास मिळतात. त्याच्यामुळे काय होतं की बाहेरची ग्लास गरम होते पण आत हीट ट्रान्सफर नाही होत, मध्ये कॅव्हिटी असते आणि मग अजून एक ग्लास असते. जर तुम्हाला नाईलाजाने वेस्ट किंवा साऊथ फसाडला ग्लास द्यावीच लागली तर तिथे नॉर्मल ग्लास न देता ही इफिशियंट विंडोचे ग्लास द्या. हे सगळे प्रकार केले तर बऱ्यापैकी जो काही हीट गेन आहे बिल्डिंगचा तो रिड्यूस व्हायला मदत होईल. हे त्याचे काही फोटो आहेत की टॉप कोट आपण केला, टेरेसवरती आपण व्हेजिटेशन केलं आणि अशा प्रकारचे छज्जे जे मोठे दिसत आहेत, जिकडे पर्टिक्युलरली जिथून हीट बिल्डिंगवरती ऊन येतं तर मग सावलीसाठी आपण काढले तर त्या बिल्डिंगची हीट गेन खूप कमी होऊ शकते. सो आपण जे म्हणतोय की रिड्यूस करणे, प्रोड्यूस करणे, याच्यात सगळं आलं. सोलर पॅनल लावल्यामुळे प्रोड्यूस पण होईल, या सगळ्या पद्धतीने रिड्यूस पण होईल. याच्यामुळे काय होईल की तुमचं कुलिंगचा लोड कमी होईल. तुम्हाला एसी जो वापरावा लागणार आहे तो एसी जर 17वर ठेवून बिल्डिंग गार होत असेल तर कदाचित तो 24वर ठेवून पण बिल्डिंग गार होईल, किंवा तो जर दिवसातनं 8 तास लावावा लागणार असेल तर 4च तास लावले तरी गार होईल. सो हे जे काही प्रकार आहेत हे प्रकार करून आपण हीट लोड कमी करू शकतो. ओरिएंटेशन स्ट्रॅटेजी, की आपण बिल्डिंग डिझाईन करताना ती पूर्व पश्चिम आहे, कुठे आहे, कशी आहे, तुम्ही कुठल्या झोनमध्ये आहे, तिथे सनपात कसा आहे, तो कुठून येणार आहे, त्या बिल्डिंगवर ऊन कुठल्या भागात जास्त असेल, ह्या दृष्टीने आपण विचार करू शकतो. नॉर्थ साईडला आणि ईस्ट साईडला आपण जास्तीत जास्त ओपनिंग ठेवले तर हीट गेन बिल्डिंगची कमी राहील पण लाईट व्हेंटिलेशन जास्त मिळेल. आता हे माझंच प्रोजेक्ट आहे नॉर्थ, याची ऑलमोस्ट तुम्ही बघाल तर 80% नॉर्थ ओपन आहे. इकडे जाळ्या आहेत, ते जे फ्रेंच डोअर आहे त्याच्यात बाकी फिक्स ग्लास आहे, मधलं ओपनेबल आहे, खाली एक मोठी विंडो आहे, डोअर आहे, त्याच्या बाजूला परत जाली आहे. सो ऑलमोस्ट याचा 80% पोर्शन हा
ओपन आहे ज्याच्यातनं लाईट व्हेंटिलेशन मॅक्सिमम मिळेल. सो ओरिएंटेशन स्ट्रॅटेजीनुसार पण आपण बिल्डिंगचा हीट गेन कमी करू शकतो, पण लाईट गेन वाढवू शकतो. आपण काय अवॉइड करू शकतो की साऊथ आणि वेस्ट साईडला आपण लार्ज ओपनिंग अवॉइड करू शकतो. मी म्हटलं तसं जर द्यावेच लागले ओपनिंग तर मग त्याला आपण जाळी देऊ शकतो, किंवा मग त्याला ट्रॅप पद्धतीने करू शकतो की विंडो आहे, म्हणजे एक पंचर आहे, त्या पंचरपेक्षा एक फूटभर बाहेर आपण ग्रिल केलेली आहे, ती ग्रिल समोरून बंद आहे पण चारी बाजूनी उघडी आहे, ऊन नाही येणार पण उजेड येईल, हवा येईल, असं ट्रॅप पद्धतीने जाळी देऊन आपण ओपनिंग्स घेतले, किंवा मग प्रोजेक्शन काढलं, 45 डिग्रीत कट दिला आणि ईस्ट कडून ओपनिंग घेतलं, म्हणजे आहे ते टुवर्ड्स साऊथ पण त्याच्यातनं उजेड आणि हवा ईस्ट कडून आली. सो अशा प्रकारे आपण प्ले करू शकतो, त्याचा एलिव्हेशन मध्ये पण फायदा होतो. सो ओरिएंटेशन स्ट्रॅटेजी महत्वाची आहे. त्याच्यानंतर स्टॅक इफेक्ट क्रिएट करून आपण जी गरम हवा आहे ती नॅचरली वर जाते, ती वर काढण्यासाठी आपण कोर्टयार्ड देऊ शकतो. जे स्टेअरकेसचे शाफ्ट आहेत त्याला वरती आपण टर्बो व्हेंटिलेटर लावू शकतो, मोठ्या विंडोज तिथे देऊ शकतो की तिथून नॅचरली ती हवा बाहेर जाईल. आपण व्हेंट ब्लॉक डिझाईन करू शकतो, डक्ट डिझाईन करू शकतो की जिथून गरम हवा निघायला उपयोग होईल. आपण कोर्टयार्ड देऊ शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण करू शकतो. नेट झिरो ही जी कन्सेप्ट आहे ही इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग नाही, ही लाईफस्टाईल आहे. हे माझ्या बोलण्यात आता तुमच्या लक्षात आलं असेल. मी जे काही सांगतोय हे बदल जगण्यातले बदल आहे. आपल्याला ह्या गोष्टी करत असताना काही बेसिक आपल्या सवयी बदलाव्या लागतील. जसं हे मी आता दाखवलं सोलर कुकिंग. आता याच्यात काय आहे की हा सोलर कुकर पॅराबोलिक सोलर कुकर आहे, हा घराच्या बाहेर असतो. सो तुम्हाला नेऊन तिथे गोष्टी ठेवाव्या लागतील. तुम्ही माझ्या घरी आलात तर वर्षातले 8 महिने कुकिंग आमचं सोलर कुकर वरती होतं. वरण भात याच्यावरती होतो. भाज्या ज्या आहेत त्यांना फोडणी आत देतात, शिजायला बाहेर ठेवतात. गॅसचा वापर माझ्याकडे खूप कमी आहे. माझ्याकडे इंडक्शन पण आहे, सोलरवर असल्यामुळे लाईट बिल येत नाही, तर इंडक्शनवर पण आम्ही कुकिंग करतो. ज्या पदार्थांना फक्त गॅस लागतो, पोळ्या करणे वगैरे, तेवढ्यासाठीच माझ्याकडे गॅस वापरला जातो. 3.5 ते 4 महिन्यात एक सिलेंडर संपतो माझा, एवढा जास्त पुरतो एक सिलेंडर. कारण मॅक्सिमम कुकिंग जे इंडक्शनवर किंवा सोलरवरती होतं. आता हा लाईफस्टाईलचा चेंज आहे. हा आपण ऍज अ कन्सल्टंट म्हणून सांगितलं तरी आपले क्लायंट अडॉप्ट करतीलच का माहित नाही, पण हे केल्याने बाबा तुझा गॅस वाचेल हे सांगितलं तर कदाचित तो बाकीचं ऐकल्यानंतर म्हणेल ठीक आहे, तुम्ही सोलर कुकिंगच्या दृष्टीने विचार करायला हरकत नाही. प्लास्टिक आपण अवॉइड करायला क्लायंटला कशा प्रकारे सजेस्ट करू शकतो. माझ्या घरात मी बाहेर जिथून घरातून पडतो हा शू रॅक आहे. शू रॅकच्या वर जे मोठे ड्रॉवर दिसत आहेत ते ड्रॉवर असे केलेले आहे की तिथे कापडी पिशव्या असतात, की बाहेर जातानाच लक्षात आलं पाहिजे बूट घालताना की मला पिशवी पण घेऊन बाहेर निघायचंय. आमच्या घरामध्ये कुणीही भाज्या किंवा काही वस्तू घेताना कॅरी बॅग दुकानदाराकडनं घेत नाही, बरोबर पिशवी नेलेली असते, गाडीच्या डिक्कीमध्ये पिशवी असते. आणि आम्ही प्रयत्न करतो की आम्ही तरी कमीत कमी प्लॅस्टिक घरात आणू, कारण आम्हाला सॅग्रिगेशन पण करायचंच आहे. आम्ही वेट ड्राय सॅग्रिगेशन पण करतो. सो हा लाईफस्टाईलचा चेंज आहे की बाहेर निघतानाच पिशवी घेऊन निघणं. म्हणून मग तिथे एक कपाटच असं डिझाईन करणं की जाताना ती पिशवी घ्यायची आठवण राहील. शू रॅकच्या वरतीच ड्रॉवर आहेत आणि त्या ड्रॉवर मध्ये कापडी पिशव्या असतात. हे तुम्ही कधीही आलात तर हे सगळं माझ्या इथे बघायला मिळेल तुम्हाला. म्हणजे हे काही फक्त सांगण्याचं नाही, हे जीवन जगण्याची पद्धत आहे ज्याने आपण नेट झिरोकडे जाऊ शकतो. माझ्या घरी 5 वर्षापासून लाईट बिल नाहीये. सोलर हीटरला तर 8-9 वर्ष झाले, तेव्हापासून गरम पाणी पण मला 12 महिने सोलरचं मिळतं. जवळजवळ 6-8 वर्षापासून मी हे सोलर कुकिंग वरती कुक करतो. याच्यावर शिजवलेला जो भात आहे तो इतका मोकळा होतो की आता आम्हाला नॉर्मल कुकरवरचा भातापेक्षा हात जास्त आवडतो. जेव्हा पावसाळा असतो तेव्हा नाईलाजाने कुकरवर करावं लागतं तर लगेच चवीत फरक जाणवतं. सोलर कुकरवरती शिजवलेलं जास्त हलकं लागतं. माझ्याकडे मी डक्टिंग केलेलं आहे आणि बाहेर कूलर ठेवून त्याचा डक्ट करून AC आपण करतो तसं की मग तो खिडकीत ठेवला तर उजेड कमी होतो, त्याच्यापेक्षा वर कूलर असा इन्स्टॉल केला आहे. आणि हे जे चित्र दिसतंय त्या डक्ट मध्ये लिव्हिंग रूम मध्ये कूलरची मी थंड हवा घेतो. सो कमी खर्चात कमी युनिट जाळून घर थंड होतं. आणि जिथे ओपनिंग जास्त आहेत तिथे आपल्याला AC लावता नाहीत. माझं लिव्हिंग किचन डायनिंग कनेक्टेड आहे, त्यामुळे मग मी तिथे हे रेग्युलर नॉर्मल वॉटर कूलर
पण डक्टिंग करून केलेलं आहे. कंपोस्टिंग जे मी तुम्हाला म्हटलो, तर अशा प्रकारे जे आपले कलरचे डब्बे असतात त्याला होल केलेले आहेत, कारण कंपोस्टला जर एरिएशन नाही मिळालं तर ते कुजून जातं आतमध्ये आणि ते म्हणजे त्याच्यात पॉझिटिव्ह बॅक्टेरिया होण्याची प्रक्रिया नाही होत. तर कंपोस्टिंग आम्ही असं लेयर्स लावतो, जे ओला कचरा आहे तो श्रेड करतो आणि थोडी माती आणि थोडा कचरा. नो डाऊट याला खूप वेळ आणि डेडिकेशन लागतं. रोज त्या भाज्या बारीक चिरायच्या आणि याचं सगळं क्रेडिट माझ्या आई वडिलांना आहे. ते सिनियर सिटीजन आहे, त्यांना गार्डनिंगची आवड आहे. हे कंपोस्ट पण रोज तेच भाज्या बारीक चिरणे, माती टाकणे, लेअर करणे. पण जेव्हा हे करायला लागतात ना, तर तुमचा स्ट्रेस पण रिलीफ होतो. तुम्ही त्याच्यात इतके इन्व्हॉल्व्ह होतात. मग रोज ते कुठे फूल आलेलं आहे, कुठे फळ आलेलं आहे, लहान मुलांसारखं त्यांना इतका आनंद होतो, अरे टमाट्याला टमाटे आले, आता ते लाल झाले, ते सांगायला येतात. त्यांचे बरेचसा ताणतणाव त्या बगीच्यामुळे रोज कुठली फुलं आली आहेत. म्हणजे ते जेव्हा गावाला जातात तेव्हा मी गमतीने त्यांना म्हणतो की ते मला विचारतात की पाणी टाकलं का. मी म्हणतो तू जेवला का नाही विचारत, बगीच्याला पाणी टाकलं का विचारतात. तर ते म्हणतात अरे आमची झाडं जाऊन पाणी नाही घेऊ शकत, तू तर उठून खाऊनच घेशील. सो इतकं मग हळूहळू त्या बगीच्यात इन्व्हॉल्वमेंट घरातल्या सिनियर सिटीजन्सची पण होते. सो हा एक विरंगुळ्याचा पण भाग आहे की तुम्ही कंपोस्टिंग करायला लागले, ते खत छान तयार होतं, त्या खतापासून छान फुलं यायला लागतात, फळं यायला लागतात. रोज सकाळी पूजा करायला तुम्हाला तुमच्या बगीच्यात फुलं अवेलेबल असतात. छोटी छोटी का होईना काही फळं, काही गोष्टी तुमच्या बगीच्यात येऊ शकतात. त्याच्यानंतर यूज ऑफ इलेक्ट्रिकल व्हेकल आपण वापरायला लागलो आता. येताना काही जणांना डिझेल पेट्रोल मिळत नाहीये आणि काही जण उशिरा पोचतील अशी चर्चा चालू होती. नंदुरबारमध्ये डिझेलचा तुटवडा आहे. सो तुमच्याकडे जर ईव्ही असेल आणि तुम्ही घर बांधताना त्याच्या चार्जिंगचे पॉइंट आधीच काढून ठेवलेले असतील आणि तुमचं रूफटॉप सोलर असेल, तर तुम्ही तुमच्या इतकं सुखी दुसरं कुणी नाही की तुम्हाला पेट्रोल लागत नाहीये, वीज तुम्ही गच्चीवरच तयार करतायत. सो शून्य खर्चात तुम्ही फिरतात. हे नेट झिरोकडे जाण्यासाठी लाईफस्टाईल मध्ये केलेला बदल आहे. ओडरलेस पेंट हा एक खूप मोठा एअर पोल्युटंट आहे, जो इंडोअर आपण एअर क्वालिटी बघितली की एअर क्वालिटी इंडोअर खराब असली तर काय काय ह्युमन बॉडीवर इम्पॅक्ट होतात. खूप वेळेला आपण साईटवरती जातो आणि ती जर बिल्डिंग नवीन बांधलेली असेल आणि दारं खिडक्या बंद असेल तर आत गेल्यावर डोळे चुरचुरतात, आपल्याला नाकाला इरिटेशन होतं, घशाला त्रास होतो. हे सगळं व्होलटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे फ्युम्स असतात पर्टिक्युलरली पेंट आणि ग्लू मध्ये, त्याच्यामुळे हे होतं. जिथे SR वापरलेलं आहे, फेविकॉल वापरलेलं आहे, इंटिरियरची साईट आहे, पॉलिश केलेलं आहे आणि ती साईट बंद आहे, तर तिथे आत गेल्यानंतर आपल्याला लगेच जाणवतं. सो असे आपल्याकडे आता ओडरलेस प्रॉडक्ट आलेले आहेत किंवा VOC गॅस न निघणारे वेगवेगळे ऍडेझिव्ह आलेले आहेत, वेगवेगळे पेंट आलेले आहेत, वेगवेगळ्या पॉलिश आलेल्या आहेत. ॲज अ कन्सल्टंट म्हणून ही आपली प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण याची माहिती घेणे आणि आपल्या साईटवर हे वापरलं जातंय का नाही चेक करणे. आपले पण काही प्रॉडक्ट आहेत का असे की ज्याच्यात VOC कमी आहे, असं असेल काही तर तुम्ही आपल्या सगळ्या ग्रुपला शेअर करा. म्हणजे सगळ्यांना हे तर कळलंय त्रासदायक आहे, पण हे न वापरण्यासाठी कुठले प्रॉडक्ट ते अवेअरनेस पण करणं गरजेचं आहे. टॉप सॉइल प्रिझर्वेशन हा पण एक मोठा विषय आहे की जी माती तयार होते ती तयार व्हायला हजारो वर्ष लागतात, शेकडो वर्ष लागतात. तर ही जी फर्टाईल सॉइल तयार होते, आपण जेव्हा एक्सकॅव्हेशन करतो तेव्हा असे लेयर्स जे दिसत आहेत की वरती वेगळा लेअर असतो, खाली वेगळा, त्याच्या खाली वेगळा. ही जी मधली टॉप सॉइल असते ती फर्टाईल सॉइल असते. खालची जी मुरूम आहे त्याच्यात झाडं नाही लागत, पण या वरच्या सॉइलमध्ये चांगलं प्लांटेशन होतं. आणि आपण जेव्हा कन्स्ट्रक्शन करतो आपण ती अक्षरशः माती मोल म्हणजे तिला काही मोलच नाही आपल्याला, तर आपण ती दाबून टाकतो खाली जेवढी प्लिंथ आहे त्याच्यात. तर ही टॉप सॉइल जर आपण काढून बाजूला कुठे कन्झ्युम म्हणजे प्रिझर्व केली आणि गार्डनिंगला ती वापरली तर आपण जे बाहेरून गाळ वगैरे आणतो ते नाही करावं लागणार. आणि आपल्याला जर आता सांगितलं की तू सॉइल तयार कर, तर आपल्याला ती प्रक्रिया करता येणार नाहीये. ती निसर्ग खूप वर्ष करून ती फर्टाईल सॉइल तयार झालेली आहे. सो टॉप सॉइल प्रिझर्वेशन ही आपली प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे की कन्स्ट्रक्शन करताना सिमेंट मिक्स होऊन किंवा त्याच्यावरती दाबली जाऊन त्याच्यावर मुरूम टाकून ती वाया नाही जाणार. जर चांगली फर्टाईल सॉइल असेल तर ती आपण काढून दुसऱ्या साईटसाठी गार्डनिंगसाठी आपण वापरली पाहिजे, कारण ती तयार होणं आपल्या हातात नाही, ते निसर्गाच्या हातात आहे. त्यामुळे टॉप सॉइल प्रिझर्वेशन हे पण एक लाईफस्टाईलचा ॲज अ कन्सल्टंट, आर्किटेक्ट, इंजिनियर म्हणून आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की हे आपण केलं पाहिजे.
सो हे सगळं बघत असताना मला एक छोटस कोट आठवतंय की इंडिया टुडेचा एक प्रोग्राम होता. त्या प्रोग्राम मध्ये सोनम वांगचुक स्पीकर म्हणून आले होते, जे लडाख मधले ऍक्टिव्हिस्ट आहेत. आणि बऱ्याच जणांनी सोशल मीडियावरती त्यांच्या बरेच इनिशिएटिव्ह लडाखमध्ये ते आईस स्तूपा त्यांनी केलं की जिथे पाणी मिळायचं नाही तर तिथे ते असं फाउंटन उडवले आणि मग रात्री ते पाणी गोठतं आणि त्याचे त्यांनी स्तूपा तयार केले आणि मग नंतर उन्हाळ्यामध्ये ते मेल्ट होऊन तिथल्या लोकांना पाणी मिळतं. तर ते तिथे खूप असे प्रयोग करत असतात. त्यांचं लेक्चर होतं. तर मला त्यांची एक लाईन खूप भावली. म्हणजे ते असं म्हणाले की ते वर माउंटन्स मध्ये राहतात, तर खालचे तुम्ही लोक जर इफ यू लिव्ह विथ सिम्प्लिसिटी वी कॅन सिम्पली लिव्ह देअर. तुम्ही जर इथे साधेपणाने राहिला तर आम्ही तिथे सहज जगू शकू. कारण जे वातावरणाचे इम्पॅक्ट होत आहेत, जे ग्लोबलायझेशन, ग्रीन हाऊस इफेक्ट आणि या सगळ्यामुळे टेम्परेचर वाढतंय आणि माउंटन्स मध्ये बर्फ वितळायला लागलेला आहे. तिथल्या माउंटन्सवर प्रदूषणामुळे कार्बनचा लेअर बसल्यामुळे ते बर्फाचे पांढरे डोंगर काळे झाल्यामुळे हीट जास्त ऍब्सॉर्ब करतात आणि पटापट वितळतात. हे सगळं खाली आपण जे काही करतो, मायनिंग करतो, वेगवेगळे प्रकार करतो, याच्यामुळे माउंटन्स मध्ये काय त्रास होतो हे आपल्याला जाणवत नाही. आता आपण जर असा विचार केला तर किती जण नेटिव्ह नंदुरबार मधलेच आहे की जन्मापासून इथे राहतात? ऑलमोस्ट एक 60-70%. सर, तुमच्या लहानपणी इथलं नंदुरबारचं टेम्परेचर उन्हाळ्यात किती असायचं? बिलो 40 होतं. आता किती आहे? 44-45. सो हा इफेक्ट आपल्याला आपल्याच जनरेशन मध्ये जाणवतोय. आमच्या धुळ्यालाही असंच होतं. आमच्या लहानपणी संध्याकाळी थंड होऊन जायचं. मोस्टली लोक बाहेर अंगणामध्ये खाटा टाकून झोपायचे. आता इतकं गरम असतं की पहाटे 3 वाजेपर्यंत पण थंड होत नाही धुळ्यामध्ये. इट इज व्हेरी डिफिकल्ट की कुठल्या दिशेला हे सगळं चाललंय. आणि प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून आपण याच्याकडे नाही बघितलं आणि या सगळ्या पद्धतीने छोटा छोटा विचार जर नाही केला तर आपण ऍज अ कन्सल्टंट, ऍज अ माणूस, ऍज अ सोसायटी मधला मेंबर कुठे घेऊन जातोय. आणि ही नैतिक जबाबदारी आर्किटेक्ट, इंजिनियर म्हणून आपली आहे की समाजाला आपण या लाईफस्टाईलकडे घेऊन जाणं, त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव काय आहे, कशासाठी आहे याचा अवेअरनेस करणं. 10 पैकी 3 बिल्डिंग जरी आपण या सगळ्या पद्धतीने डिझाईन करू शकलो तरी आपण अचीव्ह केलं असं वाटेल. आणि सुरुवात ही आपल्याला स्वतःपासून करावी लागेल. सो माझे काही कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट आहेत की ज्याच्यामध्ये मी काही गोष्टींची कशी काळजी घेतली आणि त्याच्यामुळे कसे बेनिफिट झाले, एक 3-4 केस स्टडी मी सांगणार आहे. आणि आपण 8 वाजता सुरू केलं होतं. 8:40, 8:45 पर्यंत 40-45 मिनिटं मला वेळ दिला होता. त्याच्यामध्ये मला जे काही बेस्ट सांगण्याचा प्रयत्न करता आला. आपण या केस स्टडीज बघू आणि त्याच्यानंतर काही क्वेश्चन आन्सर असतील तर आपण त्याच्याबद्दल बोलूया. सो ही एक माय हॉलिडेज म्हणून वॉटर पार्कचा एक प्रोजेक्ट होता 4.5 एकर मधला. या प्रोजेक्टमध्ये आम्ही काय केलं की हा सगळं अनड्युलेटेड लँड होती, तर कंटूर करून घेतलं त्याचं. आणि डिझाईन करताना जी स्लाइड होती, वॉटर पार्क मध्ये खूप मोठी स्लाइड असते जी वरून येते, तुम्ही बघितलं असेल. ऑलमोस्ट एक 55, 60, 70 फुटावर येणारी सगळ्यात टॉल स्लाइड असते. तर तिथला जो हायेस्ट एरिया होता तिथे ती स्लाइड डिझाईन केली. त्याच्यामुळे काय झालं की कन्स्ट्रक्शनचं तिथली कॉस्ट कमी झाली आणि जे आपण कार्बन फुटप्रिंट म्हणतोय त्याच्यासाठी तेवढं स्टील कमी लागलं, सिमेंट कमी लागलं. सो आपण जे टुवर्ड्स नेट झिरो म्हणतोय, तर प्लॅनिंग करताना आपण जे रिड्यूस म्हटलो होतो त्याच्यातला हा भाग आहे की प्लॅनिंग करताना असं प्लॅनिंग केलं की त्याच्या हायेस्ट पीक वरती स्लाइड घेतली, लोएस्ट पीक वरती पूल घेतला आणि जो सगळ्यात लो पॉइंट होता तर जे वेगळे वेगळे टँक होते त्या सगळ्यांचं जे फिल्ट्रेशन होतं त्या लोएस्ट पॉइंटला नेलं की ग्रॅव्हिटीने आपोआप पाणी तिथे जातं. अदरवाईज फिल्ट्रेशन करायला वॉटर पार्क मध्ये लिफ्ट करून पाणी न्यावं लागतं. पण या वॉटर पार्क मध्ये सगळ्या टँक मधून ग्रॅव्हिटीने पाणी त्या फिल्ट्रेशनसाठी तिथे जातं. तिथे जे फिल्ट्रेशन केल्यानंतर जी ESR आहे ती एक बांधली, तिथून मग परत ग्रॅव्हिटीने फक्त लिफ्ट करून एकदा ESR मध्ये पाणी न्यावं लागतं. तिथेही आम्ही पूर्ण सोलर लावलेला आहे.
आपण जे लोकल मटेरियल म्हणतो, तर लोकल नाही, मी फक्त त्या साईट मधलंच मटेरियल बऱ्यापैकी तिथे वापरलं. आपण जर फोटो बघितले तर लक्षात येईल, ही जी स्लाइड दिसते तिथे एक टेकडी सारखं स्ट्रक्चर होतं, त्या टेकडीवरनं स्लाइड डिझाईन केली. हा जो मधला एक मोठा पूल दिसतोय तिथे नॅचरली खड्डा होता, इथे तो दिसतोय, तिथे ते डिझाईन केलं. आणि ही जी रिटर्निंग वॉल दिसते याच्यात तितकं स्पष्ट दिसत नाहीये, पण ती डबरची वॉल आहे, जे आपलं डबर म्हणतो आपण, अनकोर्स स्टोन जो असतो, तर तिथे जे एस्कॅव्हेशन मधलं डबर निघालं होतं त्याच्यातच तिथे वॉल बांधल्या. तिथलं कटिंग फिलिंग मॅक्सिमम प्लॅनिंगच असं केलं की जे कटिंग होईल ते तिथेच फिलिंग होईल, म्हणजे बाहेरून मुरुम नाही आणावं लागणार, कारण 4.5 एकर म्हणजे बऱ्यापैकी एरिया होता, खूप छोटा नव्हता. पण हेच जर अशा पद्धतीने प्लॅनिंग नसतं केलं तर कदाचित या प्रोजेक्टची कॉस्ट तर वाढलीच असती, पण कार्बन फुटप्रिंट पण खूप वर गेला असता, ऑपरेशनल कॉस्ट पण वाढली असती, कारण लिफ्ट करून पाणी इकडे तिकडे फिरवावं लागलं असतं. सो अशा काही गोष्टी आपण सस्टेनेबल इंजिनिअरिंग म्हणून विचारात घेऊ शकतो. या प्रोजेक्टला तुम्हाला व्हिजिट पण करायची असेल तरी आपल्याला जाता येईल, बघता येईल. धुळ्यापासून साधारण एक 5-7 किलोमीटरवर लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी माय हॉलिडेज म्हणून वॉटर पार्क आहे, 4.5 एकर मध्ये आहे. छान वॉटर पार्क आहे, आपण तिथे व्हिजिट करू शकतो. या गोष्टी आपण प्रॅक्टिकली तिथे जाऊन बघू शकतो. दुसरा हा एक बंगल्याचा प्रोजेक्ट होता. जेव्हा अल्ट्राटेक अवॉर्ड फंक्शन आपलं धुळे, जळगाव आणि नंदुरबार होत नव्हतं आणि नाशिक मध्ये व्हायचं, तेव्हा या प्रोजेक्टला अवॉर्ड मिळाला होता. या बंगल्याची विशेषता अशी होती की हा स्लोपिंग लँड वरती कन्स्ट्रक्ट केलेला बंगला होता. बाजूला नॅचरल जो आपला नाला असतो तिकडे जाणार. आणि जेव्हा आम्ही प्लॅनिंग केलं तर एका बाजूला प्लिंथ हाईट 3 फूट आली. तर इथे जर तुम्हाला सेक्शन मध्ये दिसत असेल की इथे प्लिंथ इतकी आहे, तर इथे इतकं खाली आहे, एवढा स्लोप होता. रस्ता आहे तसा फोटोत दिसेल तुम्हाला. तर त्या बाजूला जवळजवळ 8.5 फुटाची प्लिंथ येत होती. मग एवढी प्लिंथ आल्यावरती तिथे रिटेनिंग वॉलच बनवावी लागली असती. एवढा भराव रिटेन कसं करेल? मग त्याची कॉस्ट, तेवढा मुरुम बाहेरून आणणे. मग त्या सगळ्यापेक्षा आम्ही काय केलं की अर्ध्या बिल्डिंगला रेग्युलर प्लिंथ केली आणि अर्ध्या बिल्डिंगला स्लॅब टाकून दिला, आणि स्लॅब टाकून त्याला खाली कार पार्किंग करून टाकलं. याला खूप म्हणजे गंमत जम्मत झाली होती सँक्शनच्या वेळेला, कारण हे जे इथून जाणार तसं म्हटलं तर पार्किंग पासून हे फ्लोअरवर येतं, पण नियमानुसार म्हटलं तर रस्त्यापासून येतं. कॉर्पोरेशननी तेव्हा याला, आणि हे एका पॉलिटिकल पर्सनचं घर होतं, नोटीस दिली की तुम्ही मार्जिन स्पेस मध्ये जिना बांधलेला आहे. मग स्टेअर केस आणि जिन्याची डेफिनेशन याच्यावरती आम्हाला भांडावं लागलं. आपल्या बिल्डिंग बायलॉज मध्ये जे स्टेप्सची डेफिनेशन आहे ती डेफिनेशन अशी आहे की रोड पासून प्लिंथ पर्यंत जोडणाऱ्या ज्या पायऱ्या असतात त्याला स्टेप्स म्हणतात आणि त्या मार्जिन मध्ये अलाउड आहे. आणि स्टेअर केसची डेफिनेशन अशी आहे की 2 फ्लोअरच्या लेवलच्या डिफरन्स मध्ये जे काय असेल त्याला आम्ही स्टेअर केस म्हणू. मग ही स्टेप्स आहे का स्टेअर केस आहे, याच्यावरून ती बिल्डिंगच्या बाहेर आहे. आता तिथे रस्ताच खाली आहे, तर मी काय करू, तेवढ्या पायऱ्या येतात, त्याला मला काही इलाज नाही. सो या बिल्डिंगला आम्ही त्या पद्धतीने डिझाईन केलं की अर्धा भाग आम्ही स्लॅब करून खाली पार्किंग केलं. सेंट्रली एक मोठा डक्ट टाकला ज्याने लाईट व्हेंटिलेशन मिळेल. ही ईस्ट साईड आहे आणि ही नॉर्थ साईड आहे. या 2 साईडला मॅक्सिमम ओपनिंग घेतले, आता जे आपण आधी बोलत होतो, त्यामुळे हिचा हीट गेन खूप कमी आहे आणि उजेड भरपूर येतो. या बिल्डिंगचे फोटो, हा जो फोटो तुम्ही जर बघाल तर इथून खूप सारा स्लोप आहे असा. एक गेट इकडे इतकं वर आहे आणि एक गेट इतकं खाली आहे. तो अशा प्रकारे ती बिल्डिंग डिझाईन करताना जो लेवल डिफरन्स होता, जो आपल्याला त्रासदायक पॉइंट होता, त्याला आपण स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट केलं आणि त्या बिल्डिंगची कॉस्ट पण कमी झाली आणि युटिलिटी पण वाढली. त्यांना खाली पार्किंग एक्स्ट्रा मिळालं. सो अशा प्रकारे आपण प्लॅनिंग करताना या गोष्टींचा विचार केला तर या बिल्डिंग आपोआप सस्टेनेबल बिल्डिंग होतात. तिथलं कटिंग कमी झालं, जे कटिंग केलं तेच इकडे प्लिंथ मध्ये फिलिंग करता आलं. सो ह्या ज्या गोष्टी आहेत या पद्धतीने आपण बॅलन्स करून निसर्गाची हानी कशी कमी होईल याचा प्रयत्न करू शकतो. याच्यानंतर ही जी पुढची बिल्डिंग आहे याची जी नॉर्थ साइड आहे ती सेमी डिटॅच प्लॉट होता, म्हणजे जोडलेली बाजू, त्या बाजूला मार्जिन सोडायची गरजच नव्हती. तरी पण बिल्डिंग बायलॉज मध्ये गरज नसताना आम्ही 2.25 फूट इथे मार्जिन सोडलं नॉर्थ साइडला. आणि याला नॉर्थला हे जे दिसतंय 100% पूर्ण नॉर्थ ओपन ठेवली. तिथे ग्लास केला
वरून ग्रिल लावली, वरून नॅचरल लाईट व्हेंटिलेशन घेतलं आणि इकडे ग्रिल लावायची गरज नाही, फक्त काचेच्या खिडक्या. हा त्या बिल्डिंगचा फोटो आहे. ही जी साईड आहे ही साईड ती साईड आहे नॉर्थ साईड, की जिकडे गरज नसताना हा फोटो दिसतोय, हा फोटो दिसतोय. पूर्णपणे आम्ही त्या बाजूला सेमी डिटॅच ठेवून वरून उजेड घेतला. हे जे दिसतंय स्ट्रक्चर, इथे ज्या खिडक्या दिसत आहेत, काही ठिकाणी डबल हाईट ठेवून वरून खिडक्या घेतल्या. जिन्याचे जे टॉवर आहेत त्याच्यात पण खिडक्या घेतल्या. नॉर्थ साईड आम्ही पूर्ण ओपन ठेवली. या बिल्डिंग मध्ये सकाळी 7 वाजेपासून रात्री 7 वाजेपर्यंत लाईटच लावावा लागत नाही. नॅचरल लाईट आणि व्हेंटिलेशन इतकं सुंदर आहे. अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे प्रोजेक्ट, पण बिल्डिंग बायलॉज मध्ये गरज नसताना पण मार्जिन सोडायला लावलं. आता काही वेळेला क्लायंट ऐकत नाही, पण मग काय केलं, त्याला वरून ग्रिल करून काच ठेवून ती जागा तर वापरात घेऊन घेतली. म्हणजे जागा तर वाया नाही गेली, पण नॅचरल लाईट व्हेंटिलेशन भरपूर मिळालं. सो ही बिल्डिंग याच्यात पण सेंट्रली पण एक डक्ट आहे, की जिथून इथे जो दिसतोय इथून पण लाईट येतो. दिवसा जर बघितलं तर खूप सुंदर इफेक्ट उजेड तिथे असतो. ही पुढची बिल्डिंग आहे. या बिल्डिंगला मला वाटतं की ज्युरी म्हणून आपल्यापैकी 2-3 जणांनी व्हिजिट केली होती. यालाही अवॉर्ड मिळाला होता 2 वर्षापूर्वी. या बिल्डिंगला डिझाईन करत असताना सेंट्रली इथे खूप मोठा वरून ओपनिंग घेतलेलं आहे. याला पण तसंच आहे. ही नॉर्थ आहे आणि ईस्ट आहे. मॅक्सिमम ओपनिंग नॉर्थ आणि ईस्टला घेतलेले आहेत आणि जिकडे वेस्टला वगैरे ओपनिंग घ्यावी लागली तिथे मोठ्या छज्जा आणि वेदरशेड घेतलेले आहे. हे जर तुम्ही जे फोटोत दिसतंय, हा पूर्ण स्कायलाइट आहे आणि दिवसा एवढा उजेड असतो तिथे की तुम्हाला ह्या पण बिल्डिंग मध्ये दिवसा कुठल्याही खोलीमध्ये संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत लाईट लावावा लागत नाही. आपण जे बोलत होतो की कॉर्टिसॉल आणि मेलेटोनिनचे जे काही प्रकार आहेत आणि त्याच्यामुळे जे काही आजार होणार आहेत, जर नॅचरल लाईट लावावे लागले दिवसा, ते लोकांनी लावले नाही तर जे प्रॉब्लेम होतील ते अशा बिल्डिंग मध्ये कमी होतील. इथे लाईट आणि व्हेंटिलेशन प्रचंड आहे. नॉर्थ ओपनिंग जास्त आहे, त्याच्यामुळे हीट नाही येणार, पण उजेड येईल, हवा येईल. या प्रोजेक्टलाही आपण कधीही वाटलं धुळ्यात आलात तर आपण व्हिजिट करू शकतो. खूप छान बंगला आहे. याच्या नंतरचा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट पण तसाच आहे. याच्यात पण आम्ही हा जो सेंट्रल आहे हा मोठा डक्ट घेतला आहे, पण ह्याला अजून एक वेगळा प्रकार केला आहे की त्याचा जो डोम ठेवला होता त्या डोम मध्ये पॉलिकार्बोनेट होतं, त्याच्यातनं थोडं तरी ऊन येतं. आता ह्या प्रोजेक्टला आम्ही काय केलं की डक्ट ठेवला, पण त्याला कौल टाकले आणि डक्ट वर उचलून चारी बाजूंनी मोठ्या खिडक्या दिल्या. त्याच्यामुळे शून्य ऊन येतं, पण उजेड भरपूर येतो, हवा भरपूर. आपण जे स्टॅक इफेक्ट म्हणत होतो गरम हवा वर निघण्यासाठी, हा दुसऱ्या फ्लोअर वरती आहे. त्यामुळे जवळजवळ 25 फूट तिथे हाईट मिळते. त्यामुळे गरम हवा जी आहे ती ऑटोमॅटिक तिथून घराच्या सेंटरला असल्यामुळे बाहेर पडते. साधारण 4 ते 5 डिग्री या घरामध्ये बाहेरच्या पेक्षा टेम्परेचर कमी असतं. प्लस याला प्रोजेक्शन्स काढलेले आहेत. आता जर तुम्ही लिव्हिंग रूम बघाल ही, तर इकडे हा एक स्लॅब आहे जो ओट्यावरती आहे, इकडे हा एक स्लॅब आहे जो कार पार्किंग वरती आहे आणि इकडे पुढे एक केनोपी आहे. त्यामुळे याला चारी बाजूने टोपी घातल्यासारखं एक झालं की कुठूनच ऊन येत नाही. त्यामुळे खूप छान बिल्डिंग वरती सावली पडते. त्यामुळे बिल्डिंगचा हीट गेन खूप कमी झाला. हीट गेन कमी झाला, एलिव्हेशनलाही त्याचा उपयोग झाला. वेस्ट साईडला ज्या मोठ्या ओपनिंग्स आहेत तिथे वेस्ट मधून डायरेक्ट ऊन येऊ नये म्हणून आम्ही काही जाळी प्रोव्हाइड केल्या. हा त्याचा लिव्हिंग रूम आहे, इतका उजेड आहे त्या लिव्हिंग रूम मध्ये. हा त्याचा डक्ट आहे जो सेंट्रल आहे, ज्याला वर पूर्ण कौल आहेत आणि चारी बाजूंनी खिडक्या आहेत आणि जे कौलांचे प्रोजेक्शन आहेत ते जवळजवळ 4.5 फूट बाहेरपर्यंत आहे. त्यामुळे तिथून पाणी पण येत नाही, ऊन पण येत नाही, पण उजेड एकदम सुंदर येतो. आणि एलिव्हेशनला ही पश्चिम बाजू होती, तर हीट कमी करण्यासाठी या ब्रीज ब्लॉक्स दिल्या. याच्यातनं ऊन फिल्टर ऊन येतं, हवा येते. प्लस पहिले हे प्रोजेक्शन आणि त्याच्यानंतर हे प्रोजेक्शन. सो बिल्डिंगला प्रोजेक्शन जास्त असल्यामुळे त्याची पण सावली बिल्डिंगवर पडते आणि जवळजवळ 70% बिल्डिंग सावलीत असते. पाऊस पण लागत नाही, वेदर ऍक्शन पण बिल्डिंगला कमी होते. सो अशा काही पद्धतीने आपण सस्टेनेबल, ठीक आहे लाईफस्टाईल रिलेटेड चेंजेस क्लायंट ऐकेल का नाही हे आपल्या हातात नाहीये, पण या गोष्टींना तर आपण क्लायंटला कन्व्हिन्स करूच शकतो.
सो अशा प्रकारे काही गोष्टी प्लॅनिंग करताना ॲज अ आर्किटेक्ट, ॲज अ इंटिरियर डिझायनर, ॲज अ सिव्हिल इंजिनियर आपण सगळ्यांनी मिळून या पद्धतीने हे सगळं जर करायला सुरुवात केली तर नक्कीच जे आपलं विषय होता मुव्हिंग टुवर्ड्स नेट झिरो, तर आपली रिक्वायरमेंट आपण कमी करू शकू, प्रोड्यूस आपण मॅक्सिमम एनर्जी प्रोड्यूस करू शकू आणि रिसायकल की मॅक्सिमम रिसोर्सेस आपण रिसायकल करून वापरू शकू. सो इफ वी इग्नोर क्लायमेट इन डिझाईन, द बिल्डिंग कन्झ्युम्स एनर्जी फॉर एव्हर टू करेक्ट आवर मिस्टेक. आपण जर एखादी बिल्डिंग डिझाईन करताना तिथलं क्लायमेट इग्नोर केलं तर आपण केलेली मिस्टेक करेक्ट करण्यासाठी निसर्ग कायम त्याची शिक्षा भोगतं. त्यामुळे आपल्याला बिल्डिंग डिझाईन करत असताना ह्या गोष्टीचा पुरेपूर विचार करावा लागेल. आणि मी जे सुरुवातीला आकडेवारी सांगितली की जगाच्या एकूण पॉप्युलेशनच्या 17.8% लोक भारतात राहतात. भारताचा भूभाग फक्त 2.60% जगाच्या भूभागाच्या. त्या लोकांपैकी जवळजवळ 40% लोक हे फक्त 3 ते 4% जागेमध्ये राहतात. त्यावेळेला जेव्हा अर्बन हीट लोड एवढा वाढणार आहे, त्यावेळेला जर आपण चुकीचं डिझाईन केलं तर येणाऱ्या पिढ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. आणि आपले पूर्वज सस्टेनेबल बिल्डिंग बांधत होते, हे आपण एक्झाम्पलने बघितलं. मधल्या काळात आपण काहीतरी मॉडर्न व्हायच्या दृष्टीने वेगळं काहीतरी करायला गेलो आणि आता वेळ आली की आपल्याला रूट्सकडे जावं लागेल. आणि इन अ कंट्री विथ ग्रोईंग सिटीज अँड लिमिटेड रिसोर्सेस, सस्टेनेबल डिझाईन इज नो लॉंगर अन ऑप्शन, इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. मी जो काही आकडेवारी सांगितली त्याच्यानुसार आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. आपल्याला जर पुढे जगायचं असेल, आपल्या पुढच्या पिढीला, आपण जर म्हटलं की 5 डिग्रीचा फरक आपल्या लहानपणापासून आतापर्यंत पडला, असाच जर फरक पुढे परत राहिला तर वाळवंट होईल आणि आपली पुढची पिढी इथे जगू शकेल का नाही अशी परिस्थिती येईल. तर हे जर थांबवायचं असेल तर ह्या गोष्टींचा ॲज अ डिझायनर, ॲज अ टेक्नोक्रॅट्स, आर्किटेक्ट, इंजिनियर म्हणून आपण सगळ्यांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे. धन्यवाद. नंदुरबार डिस्ट्रिक्ट इंजिनियर असोसिएशन आणि अल्ट्राटेक सिमेंट यांनी संधी दिली, आज मला इथे बोलवलं आणि टुवर्ड्स नेट झिरोच्या माध्यमातून आपण कसं लाईफस्टाईल स्वतःच्या घरापासून नेट झिरोकडे घेऊन जाऊ शकतो. आणि खरंच माझं घर नेट झिरो आहे, मला 5 वर्षापासून बिल नाही आलेलं आहे. या सगळ्या प्रॅक्टिसेस मी माझ्या घरी करतो. ॲज अ टेक्नोक्रॅट तुम्ही तुमच्या घरापासून सुरुवात करा. मी अपील करेल आणि एक्झाम्पल सेट करा आणि तुमच्या क्लायंटला याचे फायदे दाखवा. एकदा लोक काय ना स्वार्थी आहेत, फायदा लक्षात आल्याशिवाय ते काही करत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही याचा फायदा दाखवाल, 5 वर्षापासून मला बिल येत नाही, का नाही येत, असं आहे, माझ्या घरात मूड चांगला राहतो, आजारी कमी पडतात का, याचं कारण हवा उजेड खेळते, असं असेल, मग बाबा थोडंसं सेटबॅक सोडावे लागतील, थोड्याशा खिडक्या मोठ्या ठेवाव्या लागतील, थोडे प्रोजेक्शन बाहेर काढावे लागतील, या बेसिक गोष्टी कराव्या लागतील आणि हे क्लायंटला आपल्याला पटवावं लागेल. सो मला वाटतं की आजच्या सेशनचा टेक अवे की आपण सगळे मिळून टुवर्ड्स नेट झिरो जाण्याचा प्रयत्न करू आणि त्याची सुरुवात आपल्या स्वतःच्या ऑफिस आणि घरापासून करू. थँक्यू, तुम्ही मला चान्स दिला. याच्यानंतर अजून एक छोटंसं मला सांगायचं आहे. माझ्या स्वतःचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आम्ही धुळ्यामध्ये एक मॉड्युलर फर्निचर मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट केलेलं आहे, सिद्धी इंडस्ट्रीज म्हणून. मी टेक्नोक्रॅट्स म्हणून तुम्हाला विनंती करेल की तुम्ही नक्की या व्हिजिट करायला. नॉर्थ महाराष्ट्रातलं अशा प्रकारचं युनिट मला नाही वाटत दुसरं कुठे असेल की ज्याला इंडस्ट्री 4.0 म्हणतात, की डिझाईन पासून एक्झिक्युशन पर्यंत, की जे डिझाईन होतं ते फीड मशीनला जाऊन रोबोटिक्सने कटिंग ड्रिलिंग सगळं होऊन फर्निचर तयार होतं. आणि वी आर इन हायली कस्टमायझेशन. ऑन साईटच्या मेजरमेंट घेऊन आमच्याकडे डिझाईन टीम पण आहे आणि तुम्ही डिझाईन्स दिले तरी आम्ही करू शकतो. जे मेजरली तुमच्याकडे जर रिसॉर्ट, हॉटेल, मंगल कार्यालय किंवा अशा प्रकारचे की जिथे एक सारखं फर्निचर मल्टिपल लागणार आहे, तर असे प्रोजेक्ट आम्ही खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करतो टायअप करून आपल्या फॅटर्निटी बरोबर. तर मी अपील करेल की तुम्हाला कधी इंडस्ट्री व्हिजिट करायला यायचं असेल तर एक इनिशिएटिव्ह म्हणून आपण वॉटर पार्क पण तिथून जवळ आहे, ती साईट पण बघू शकू, फॅक्टरी व्हिजिट पण करू शकू
आणि कशा प्रकारे कोलॅबरेट करून एकत्र कमी वेळेत प्रोजेक्ट पूर्ण करता येतील. कारण जेव्हा आपण ट्रेडिशनली फर्निचर बनवतो तर फ्लोअरिंग झाल्याशिवाय फर्निचर सुरू होत नाही. आमच्या केसमध्ये काय आहे की मध्ये ते ऑफसाईट होत असल्यामुळे तुमचं कन्स्ट्रक्शन सुरू असताना फर्निचरचं प्रोडक्शन फॅक्टरीत सुरू असतं आणि ऍट द टाइम ज्या दिवशी तुम्ही फ्लोअरिंग लावतात त्या दिवशी आमची टीम येऊन इन्स्टॉल करून 8 दिवसामध्ये तो प्रोजेक्ट हँडओव्हर करू शकते. आता हॉटेल गणपती पॅलेस तुम्हाला माहिती असेल धुळ्यात, त्यांच्या 20 रूम आम्ही केल्या, त्या अशाच पद्धतीने केल्या. त्यांचं सिव्हिल वर्क चालू असतानापर्यंत फर्निचर, नो डाऊट याच्यासाठी आधीपासून कॉर्डिनेशन पाहिजे, ड्रॉइंग आधीपासून मध्ये परफेक्शन पाहिजे, त्याच्यानुसारच साईटवर एक्झिक्युशन पाहिजे आणि मग टाइमलाईन मॅच करून ते आधी तयार करून ठेवलं पाहिजे, मटेरियल प्रोक्युरमेंट करून आणि मग आणून इन्स्टॉल केलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण काम करतो की ज्याच्यामुळे जर एखादा हॉटेलचा प्रोजेक्ट असेल तर त्याचा लीड टाइम कमी होतो आणि त्याचा रेव्हेन्यू आता एका रूमचे त्याचे 3,500 रुपये रोज आहे. जर तुम्ही त्याचे 3 महिने वाचवू शकले तर त्याचं फर्निचर फ्री होऊन जातं. 3 महिन्याचा त्याचा जो बिझनेस गेन झाला तर जो बिझनेस लॉस होतो जागेवर सगळं काम केल्यामुळे. याच्या आधी असं सगळं करण्यासाठी आपल्यापैकी काही लोक चायनाला जात होते. आता तिथपर्यंत जायची गरज नाही. जवळच धुळ्याला या, आमचं युनिट व्हिजिट करा. जस्ट एक इंडस्ट्रीत काय चालू आहे ते बघायला म्हणून तरी या आणि आपण नक्कीच एकत्र येऊन टुवर्ड्स नेट झिरोकडे जाण्याचा प्रयत्न करू. परत एकदा खूप खूप धन्यवाद. नंदुरबार असोसिएशन आणि अल्ट्राटेक तुम्ही संधी दिली आणि इतक्या शांतपणे सगळं ऐकून घेतलं. खरं मला खूप दडपण आलं होतं की टेक्नोक्रॅट समोर टेक्निकल विषयावर बोलायचं म्हणजे जरा थोडंसं रिस्की अफेअर होतं, पण मला वाटतं की नक्कीच ते छान झालं. तुम्हालाही आवडलं असेल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. आशा करतो सर्व आर्किटेक्ट्स इंजिनियर्सला आजचं सेशन खूप आवडलं असेल. नंदुरबार डिस्ट्रिक्ट इंजिनियर्स असोसिएशन आणि अल्ट्राटेक सिमेंट, आम्ही आज हे पहिलं सुपरटेक टॉक सिरीजचं पहिलं सेशन इतकं सुंदर झालेलं आहे. तर नक्की सरांचं मला 1-2 ना त्याचे व्हिडिओ पण होते, तुम्हाला असेल तर मी दाखवू का? फोटोमध्ये नीट आयडिया नाही येत. वॉटर स्टेशनला ते हात धुतानाचा एक व्हिडिओ पण आहे की किती हळूहळू पाणी येतं त्याच्यातनं, किंवा जे ते फोटो दाखवले तिथले पण मी मुद्दाम काही व्हिडिओ काढलेत कारण फोटोत तितकी आयडिया येत नाही. सो एक 25-30 सेकंदाचे 2-3 व्हिडिओ आहेत, ते पण आपण रन करू शकू. मी विसरलो की व्हिडिओ पण आपण दाखवू शकतो असं. हा सोलर कुकिंगचा व्हिडिओ आहे. त्याच्यावरती तुम्ही बघा की उकळतंय. सो बऱ्याच लोकांना वाटतं खरंच हीट होते का, खरंच शिजेल का. सो हा सोलर कुकिंगचा व्हिडिओ आहे की खरंच शिजतं व इतकी हीट असते. जे मी वॉटर स्टेशनचं म्हणालो, पाणी सेव्ह करायला जे वॉटर स्टेशन होतं, तर अशा प्रकारे वर होतं, त्याच्यात मग्ग्याने ओतलं की याला खड्डे केले होते. ड्रिप सारखं थोडं थोडं पाणी यायचं. इथे एक नारळाची एक झावळी होती, त्या नारळाच्या याने घासणीसारखं, म्हणजे स्कॉच ब्राईटची वगैरे उपयोग नाही. आणि ऑइल कमी करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, सॉडस्ट ठेवली होती, भुस्सा जो असतो. तर डब्यांमध्ये पहिले भुस्सा टाकायचा, त्याच्याने सगळं तेल निघून जातं. म्हणजे भांडी घासायची एक सोपी मेथड ट्रेकिंगला गेल्यावर कळली की जी आधी माहित नव्हतं. नाही तर भांड्यांचं तेल धुवायला फार त्रास होतो. आपण घरी हे करू शकतो, भुस्सा आणून ठेवला, भुस्साने ते तेल वाईप ऑफ केलं तर खूप कमी पाण्यात तिथे ते सगळं होत होतं. जो एक मी साईट म्हटलो बघा, लिव्हिंग रूम मध्ये किती उजेड आहे, किती खिडक्या आहेत आणि कुठूनच ऊन येत नाहीये. हा जो मध्ये डक्ट आहे जिथून नॅचरल वरून इकडे नॉर्थला त्या बेडरूम मधून मोठी ओपनिंग आहे, इकडे आलं की वर एक मोठा डक्ट आहे, त्या डक्ट मधून तो जो फोटोत होता की ऊन नाही येत पण खूप हवा आणि उजेड येतं. सो असे काही किती ओपनिंग आहेत त्याच्यात तुम्ही बघा, भरपूर उजेड तिथे येतोय. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर पण मी याचे सगळे फोटो वगैरे तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच शेअर करेल. जे म्हटलो की मार्जिन सोडणं गरजेचं नव्हतं पण मार्जिन सोडली, तिथला हा व्हिडिओ आहे. हे पण अंडर कन्स्ट्रक्शन आहे. या साईडला गरज नव्हती पण तरी आम्ही इकडनं लाईट घेतला, वरून लाईट घेतला. इतका उजेड आहे तिथे त्या साईटवरती की दिवसा 7 वाजेपर्यंत एकही लाईट लावावं लागत नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहे पण लाईफ टाईम त्याला बिल येणार नाही ना, कमी येईल. आणि जे आपण म्हणत होतो की कॉर्टिसॉल आणि मेलाटोनिन
त्यांचा पण बॅलन्स राहील. जिन्याचा जो डक्ट आहे, जी ट्रॅप हीट निघण्यासाठी तिकडेही वर ओपनिंग दिली आहे, ही ती नॉर्थ साईड आहे जी पूर्ण ओपन करून लाईट घेतलेला आहे. सो या छोट्या छोट्या गोष्टी फोटोत कळणार नाही म्हणून मी छोटेसे 1-2 व्हिडिओ पण घेतले होते. या साईट्स पूर्ण झाल्यावर नक्कीच याचे डिटेल्स मी पाठवेल आपल्या ग्रुपमध्ये. थँक्यू सर. धन्यवाद सर. खरोखर खूप सोप्या पद्धतीने सरांनी आज आपल्याला सस्टेनेबल होम कसं बनवायचं तर ते सांगितलेलं आहे. मी असोसिएशन सोबत पण थोडं डिस्कशन करू. टेक्नोक्रेटचं एक आपण सरांसाठी एक 4-4, 5-5 इंजिनियर जे काही आपल्या कारने प्रवास करू शकतील, आपण सर नक्की तुमच्या होमला व्हिजिट करणार. सर्वांना विनंती कराल की जे कोणी इंटरेस्टेड असतील आपण सरांच्या घरी नक्की व्हिजिट करूया. बारी बारी थोडी